नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी चैत्र नवरात्रातील एक अतिशय सुंदर असा गुप्त उपाय जो देवी भागवतात दिलेला आहे त्याविषयी थोडंसं माहिती सांगणार आहे। आपल्याकडे खूप लोक चैत्रामध्ये सुद्धा नवरात्र करतात 9 दिवसांचं, आणि या नवरात्राचं वैशिष्ट्य असं आहे की या नवरात्रात देवीची जी आराधना केली जाते ती सगळी गुप्त आराधना असते आणि या आराधनेने खूप लवकर तुमची कार्यसिद्धी तुमच्या कुलदेवीच्या किंवा भगवतीच्या कृपेने होते असं सर्वांना माहीत आहे। लोकांनी ते आजमावलंही आहे, कारण भगवतीच्या शक्तीशिवाय या संसारात सगळं शून्य आहे। आणि म्हणूनच नवरात्र हे देवीची अशी उपासना आहे की जे पूजा अनुष्ठान तुम्ही वर्ष 2-2 वर्ष करून तुम्हाला फळप्राप्ती होत नाही, ती नवरात्रात अगदी 9 दिवसात केलेल्या उपासनेने सुद्धा प्राप्त होते। आणि खूप सोपे तोडगे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरातील सुखशांतीसाठी, माणसांच्या आरोग्यासाठी, घरातल्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी खूप सुंदर उपाय देवी भागवतात दिलेले आहे। पण आपण ते फार करत नाही किंवा विश्वासही ठेवत नाही, पण असेच विश्वास ठेवला तर आपल्याला नक्की लाभ होतो। उपाय हा आपल्या विश्वासाने जास्त कार्य करतो आणि म्हणून असा सुंदर उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। उपाय लक्षपूर्वक ऐका, त्याप्रमाणेच करा, काहीही त्यात बदल न करता केला आणि श्रद्धा ठेवली की भगवती माझं कार्य निश्चित सफल करेल। तर बघा, कार्यसिद्धी होते। कधी थोडा उशीर लागेल, पण असं आहे की देवाचं कुठलंही केलेलं तुम्ही अनुष्ठान, पूजा हे कधीही व्यर्थ जात नाही, त्याची फलप्राप्ती माणसाला होते आणि होतेच। आणि भगवती तर ही परांबा आहे, आपली आई आहे आणि ती क्षमाशील आहे। आपल्याकडून कधी खूप गोष्टी चुकतात सेवा करताना, तरीसुद्धा आपण जेव्हा प्रार्थना करतो की प्रत्येक अनुष्ठान झाल्यानंतर आपण म्हणतो की त्रिवार एकच प्रार्थना आहे की जगदंबे क्षमस्व आणि जगदंबे क्षमस्व, म्हणजे माझं जे काही चुकलेलं आहे तू आई आहेस म्हणून सगळं पदरात घे। त्यामुळे जगदंबा ही खरंच म्हणजे सगळं जग तिचं गुणगान करतं। ती तितकीच मायाळूसुद्धा आहे आणि वेळ पडल्यास ती काली बनून सर्वनाश करणारी सुद्धा आहे। त्यामुळं अशा भगवतीला आपण शरण गेलो की आपले जे दुष्कृत्य आहे किंवा पूर्वजन्मीचं आपलं जे आपल्याकडून चुका झालेल्या आहे, त्यामुळं आता आपल्याला जो त्रास होतोय त्याच्यापासून निश्चित आपली कुलदेवी आणि भगवती आपल्याला सोडवते। तुम्ही कुठलीही पूजा करा, कुलदेवीच्या प्रार्थनेशिवाय आणि तुमच्या पितरांच्या कृपेशिवाय काहीही सफल होत नाही, हे अटळ सत्य आहे। कारण जोपर्यंत तुमचे पूर्वज पित्र तुमच्यावर प्रसन्न नाही, तुमची कुलदेवीला तुम्ही पूजन करत नाही, तिचं अनुष्ठान किंवा तिची सेवाच करत नाही, तर तुमच्या कुठल्याही सेवेचं तुम्हाला संपूर्णपणे रिझल्ट बघायला मिळत नाही। हे लोकांनी आजमावलं आहे की आम्ही खूप काही अनुष्ठानं केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, तर त्याचं एकच कारण आहे की कुलदेवीचं तुमच्यावर काहीतरी ऋण आहे शिल्लक। म्हणूनच याविषयी आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की कुलदेवीची जी मुद्रा आहे किंवा कुलदेवीशी रिलेटेड ज्या काही छोट्या सेवा आहेत त्या आपण डिस्कस करू। पण आजचा जो उपाय आहे ना, तो इतका प्रभावी आणि अगदी सिंपल उपाय आहे। हा अजिबात खर्चिक उपाय नाही। आपण रोजचा देवाला दिवा करतो, त्या दिव्यासोबत तुम्हाला आणखी एक भगवतीच्या नावाने दिवा लावायचा आहे। नवरात्राच्या 9 दिवस प्रदोष काळात लावला तरी चालेल, दिवसभर जळाला नाही काही हरकत नाही। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही हा दिवा लावायचा आहे। कमीत कमी 1 तासभर तरी हा दिवा जळला पाहिजे। काय करायचे तुम्हाला, 9 मातीचे दिवे घेऊन यायचे, ते हळदीचं पाण्यामध्ये म्हणजे पाणी घ्यायचे, त्याच्यात जराशी हळद टाकायची आणि त्याच्यात हे दिवे रात्रभर बुडवून ठेवायचे। दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी नवरात्र आहे ना, त्या दिवशी हा दिवा संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गावरान तुपातच हा दिवा लावायचा आहे
आणि त्याच्यामध्ये जी वात आहे ना तिला थोडंसं हळद किंवा काही वगैरे असा पिवळा कलर द्यायचा आहे. वात पिवळ्या कलरची करायची. जर तुम्हाला कमलगट्ट्यातून जे म्हणजे कमळाचं जे हे असतं फूल त्याच्यामधून जे कापूस निघतो तो जर मिळाला तर त्याचं तर उत्तम. लक्ष्मीला तो अत्यंतच प्रिय आहे, पण मिळणं जरा कठीण आहे. त्यामुळं आपला साधा कापूस घेतला तरी चालेल. त्याला जराशी थोडंसं हळदीमध्ये हे करायचे, डीप करायचे आणि त्याला थोडी कोरडी हळद चोळायची. 1-2-3 थेंब दुधाचे टाकले की ती हळद त्याला चिकटून जाते आणि ती वात तुम्हाला लावायची. शक्यतो फुलवात केली तरी चालेल. नाही जमलं तर तुमच्याकडे खड्या वातीचे जे दिवे असतात, आता आपण ज्याच्यामध्ये वात ओवून दिवे लावतो तशाच पद्धतीने सुंदर असा दिवा लावायचा आहे. 1-2 मिनटं त्या दिव्यामध्ये स्वतःचा चेहरा बघायचा आहे आणि प्रार्थना करायची की हे कुलदेवी, माझ्याकडून जे काही चुका झालेल्या आहेत त्या तू आई म्हणून पदरात घे आणि माझ्या कुटुंबाचं आणि सगळ्यांचं कल्याण कर. अशी एक छोटीशी प्रार्थना करायची. तुम्ही जी नित्यसेवा करतात किंवा कोणत्या भगवतीचं करतात सेवा त्याप्रमाणे तुम्हाला रोजच्याप्रमाणे नित्यसेवा करायची. काही विशेष केलं नाही तरी चालेल. 99 मंत्राचा अगदी 11 वेळा जप केला तरी चालेल. आणि असा हा सुंदर गुप्त नवरात्रातील देवी भागवतातील उपाय मी तुमच्याशी शेअर केला आहे. माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअरही करू शकता आणि हो, अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला पुन्हा व्हिजिट देऊ शकतात. थँक्यू सो मच.